आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा हळूहळू आता उडू लागलेला आहे. त्यामुळे आता सगळेच नेते, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार, कारभारी मंडळी विशेषतः सगळेच आता सक्रिय झालेले आहेत. प्रत्येक जण आता आपलं तिकीट कसं फायनल होईल, आपल्यालाच उमेदवारी कसं मिळेल, आपणच कसं निवडून येऊ यासाठी आता जोर लावलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आता कारभारीच निवडतील उमेदवार असा एक सूर निघाला. त्यामुळे या कारभारी नेमकं काय, महापालिकेतले महाकारभारी कोण, त्यांचा कारभार नेमका कसा चालतो याबाबत कोल्हापूर शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि त्यासाठीच तयार केला हा व्हिडिओ. महापालिकेचे महाकारभारी. खरं तर आपल्याला अजूनही अशा काही राजकीय बातम्या, आतल्या बातम्या, उद्याच्या बातम्या आज पाहिजे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. आता वळूया मूळ विषयाकडे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीच्यात आता उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. महायुतीच्या वतीनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अंमल महाडिक यांच्याबरोबरच मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर असे अनेक नेते सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, व्ही पाटील, आर के पवार असे काही जण सक्रिय आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अचानक कारभारी हा विषय नव्यानं आलेला आहे. त्यामुळे हा काय विषय आहे नेमका ते जरा समजून घेऊया. महापालिकेत साधारणतः अनेक वर्षापासून कारभारी हा शब्द प्रचंड फेमस आहे. कारभाऱ्यांच्या हातातच जणू महापालिका असते. नेते रोज काय महापालिकेत येऊ शकत नाहीत. कारभारी जे सांगतील तेच नेते शक्यतो करतात. त्यामुळे कारभाऱ्यांना महापालिकेच्या राजकारणात अतिशय महत्त्व आहे. आता आपण बघूया कोण आहेत हे कारभारी जे अलीकडच्या काळात म्हणजे आत्ता ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत अतिशय सक्रिय झाले आहेत. त्यामध्ये साधारणतः 7 ते 8 कारभारी आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठे कारभारी ज्यांच्या हातात आता भाजपची सगळी सूत्र हळूहळू आलेली आहेत ते म्हणजे प्राध्यापक जयंत पाटील. याशिवाय शिवसेनेचे कारभारी जे पूर्वी एक तारणी आघाडीचे होते आणि एक काँग्रेसचे होते. तारणी आघाडीमध्ये सत्यजित कदम हे आता शिवसेनेत आलेत. काँग्रेसचे अनेक वर्षे कारभारी म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी होती ते शारंगधर देशमुख, ते सुद्धा आता शिवसेनेत आलेले आहेत. आदिल फरास राष्ट्रवादीचे कारभारी जे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कारभारी आहेत. सुनील मोदी अनेक वर्षे महाडिक गटाचे कारभारी होते, तेही आता आमदार सतेज पाटील यांच्याकडे आहेत. शिवसेनेत असले तरी महाविकास आघाडीची सूत्र बऱ्यापैकी सुनील मोदींच्या हातात आहेत. म्हणजे जयंत पाटील, सुनील मोदी, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, आणखीन एक 2 नावं सचिन चव्हाण जे काँग्रेसचे कारभारी अनेक वर्षे महापालिकेत कार्यरत आहेत आणि राजेश लाटकर तेही पूर्वी महाडिक गटाचे, नंतर मुश्रीफ गटाचे आणि आता आमदार सतेज पाटील गटाचे. म्हणजे हे 7-8 कारभारी. एक काळ असा होता की महाडिक यांचं महापालिकेवर वर्चस्व होतं आणि त्या काळात 2 कारभाऱ्यांच्या हातात सगळं होतं. ते म्हणजे जयंत पाटील आणि सुहास अण्णा लटोरे. म्हणजे ही दोघं जे सांगतील तेच शक्यतो महापालिकेत घडायचं. महापौर कोण, उपमहापौर कोण, सभापती कोण हे बऱ्यापैकी सगळे यांच्याच हातात होतं. पण नंतर हे बदलत गेलं, कारभारी बदलत गेले. आता सुहास अण्णा लटोरे शांत आहेत या निवडणुकीत, कारण त्यांनाच माहीत. पण ते पहिल्यांदाच एखाद्या निवडणूक प्रक्रियेपासून शांत राहून बाकीचे जे काय करतायत ते पण शांत आहेत. म्हणजे एक कारभारी शांत आहे, पण बाकीचे 7 कारभारी मात्र प्रचंड सक्रिय झालेले आहेत.
त्यातले प्राध्यापक जयंत पाटील हे तर पूर्वी महाडिक माजी आमदार माधवराव महाडिक गटाचे कारभार होते. नंतर ते मंत्री हसन मुश्रीफांचे कारभारी झाले. काही दिवस विनय कोरेंचे कारभारी, जनसुराजचे कारभारी होते. आता मात्र ते भाजपचे कारभारी झाले आहेत आणि भाजपची सगळी सूत्र गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांच्याकडे उमेदवार निवडीपासून ते उमेदवाराची रसद पुरवणे, त्याला ताकद पुरवणे, बंडखोरी टाळणे, बऱ्याच गोष्टी, अगदी चांगल्या उमेदवाराचा शोध घेणे, उमेदवार फोडणे, अशा गोष्टी आता सगळ्या कारभारी करत आहेत. जे कारभारी आता अलीकडं फुटले आहेत, जे मंत्री मुश्रीफ यांचे एक कारभारी होते उत्तम कोराणे, त्यांनाही आता फोडून भाजपमध्ये आणलेलं आहे. जे कारभारी फोडला, जे जयंत पाटला यांच्यानंतर अनेक वर्षे ज्यांनी काँग्रेसचे कारभारी म्हणून काम केलं ते शारंगधर देशमुख, ते आता विधानसभा निवडणुकीनंतर जे काय रुसवे फुगवे झाले त्यानंतर आता ते शिवसेनेत आलेत. सत्यजित कदम हेही भाजप तारण्य आघाडीत सोडून आता शिवसेनेत आले. त्यामुळे शिवसेनेला 2 खंदे कारभारी, खंद नेतृत्व या निमित्तानं मिळालेलं आहे. सचिन चव्हाण आणि राजेश लाटकर हे आता काँग्रेसचे 2 खंदे कारभारी आहेत, ज्यांच्या हातात सगळी सूत्र आहेत. मुलाखतीपासून ते उमेदवार निवडीपर्यंत सगळं सहकार्य ते आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांना करत आहेत. आदिल फरास एक हाती तंबू आहे, बरीच वर्षे राष्ट्रवादीचं. आता त्यांच्या सोबतीला महेश सावंत आणि संदीप कवाळे हे नवे कारभारी मदत करत आहेत. ते कारभारींची संख्या काँग्रेसमध्ये काही कारभारी आहेत, त्यामध्ये मोहन सालपे, सुभाष बुचडे हे छोटे यांनी आता आमदार सतेज पाटील यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणजे एकूणच कारभारी मंडळी सक्रिय झालेले आहेत. पण कारभाऱ्यांना अनेकदा श्रेय घेण्याचं एक महत्त्व येतंच, पण बऱ्याच वेळा कारभाऱ्यांना दोषही दिले जातात. अपयशाचं श्रेय सुद्धा याच कारभाऱ्यानं घ्यावं लागतं. अनेकदा राग यांच्यावर व्यक्त केला जातो, यांच्यामुळंच हे घडलं असं म्हणून राग व्यक्त केला जातो. काही वेळा यांच्यामुळं आपल्याला पद मिळालं असा आनंदही व्यक्त केला जातो. एकूणच महापालिकेच्या कारभारात कारभारी मंडळींना प्रचंड महत्त्व आहे. ठराव करण्यापासून ते ठरावाची अंमलबजावणी असू दे, तोडपाणी असू दे, किंवा अनेक गोष्टी आहेत जे कारभाऱ्यांच्या हातात आहेत. प्रशासन आणि कारभारी मिळून हे सगळं सुरू असतं. आत्ता फक्त आपण विचार करूया महापालिका निवडणूक आणि या बदली कारभाऱ्यांची भूमिका. बलदंड उमेदवार मिळावा, तो निवडून यावा, आपल्याच पक्षाला अधिकाधिक जागा मिळाव्यात, आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा, आपल्याच पक्षाची सत्ता यावी, यासाठी ज्या पद्धतीने नेते धडपडत आहेत त्यांच्या बरोबरीनं आता हे 7-8 कारभारी सक्रिय झालेले आहेत. आता बघूया कोणत्या कारभारीला किती यश मिळणार. सध्या तरी दिवस कारभाऱ्यांचा आहे, पण मी म्हणतोय कारभारी दमानं, कारण ईर्ष्या प्रचंड आहे, ताकद सर्वांचीच आहे. या ताकदीत कोण पुढं जाणार, कोण मागं राहणार, कुणामुळं कोण विजयी होणार, कोण पडणार, हे सगळं निवडणुकीनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. तेव्हा मात्र कारभारी विजयाचे शिलेदार ठरणार की अपयशाचे हे निश्चितपणे कळणार आहे. सध्या तरी कारभारी दमान. धन्यवाद.